हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात द्वारली गावातील महार वतनातील 50 गुंठे जमीन जाधव कुटुंबियाकडून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती। या 50 गुंठे जमिनीच्या ताब्यावरून कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड व शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद गोळीबारापर्यंत पोहोचल्याची घटना घडली। 2 दिवसापूर्वी गणपत गायकवाड यांच्यासोबत काही महिला या जमिनीच्या वादातून वादविवाद घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे काल त्या जमिनीवर कंपाऊंडचे काम सुरू असल्याने पाहणी करण्यासाठी गेले होते। मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड त्या जागेवरती गेले। जागेवर सुरू असलेले कंपाऊंडचे काम पाडण्यास सुरुवात केली। हा वाद त्या ठिकाणी सुरू असताना आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव यांनी वडील आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संबंधित घटनेची माहिती दिली। त्यावेळी गणपत गायकवाड यांनी वैभव गायकवाड यांच्याशी कुठलाही वाद न घालता संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर तक्रार देण्यास सांगितली। त्याचप्रमाणे वैभव उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। त्याच्या पाठोपाठ महेश गायकवाड, राहुल पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते दाखल झाले। महेश गायकवाड हे हिल लाईन पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला। कॅबिनच्या बाहेर वैभव गायकवाड उभे असताना त्या ठिकाणी वैभव यांना महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्याकडून बाचाबाची झाली। त्यावेळी पुन्हा वैभव यांनी आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संपर्क साधून पोलीस कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही असं सांगितलं। त्यानंतर लगेचच गणपत गायकवाड हिल लाईन पोलीस स्टेशनला हजर झाले। त्यावेळी गणपत गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनला जमा झाले। गणपत गायकवाड जसे पोलीस स्टेशनला आले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या कॅबिनमध्ये बसले। त्यांच्या अगोदरच त्या कॅबिनमध्ये महेश गायकवाड, त्यांचा साथीदार राहुल पाटील हे उपस्थित होते। कॅबिनमध्ये या तिघांची चर्चा सुरू असताना बाहेर गोंधळ झाला। तो गोंधळ पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप बाहेर गेले। तेवढ्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्या वादामध्ये गायकवाड यांच्या जवळ असलेल्या बंदुकीमधून त्यांनी 5 गोळ्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने झाडल्या। गणपत गायकवाड यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधल्या गोळ्या संपल्यानंतर त्यांच्यासोबत खासगी अंगरक्षकाने त्यांच्या जवळील बंदुकीमधून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली। त्यावेळी त्या कॅबिनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले आणि त्यांनी त्या अंगरक्षकाची बंदूक पकडली आणि पुढील अनर्थ टाळला। गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज एक व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच धावपळ उडाली। या घटनेमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।